यंदा मुंबईतल्या भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात सगळ्यांचं मन सुन्न करणारी घटना घडली। बाप्पाची 27 फुटांची मूर्ती कोसळून 2 जणांचा जीव गेला, तर काही लोक जखमी झाले। यामध्ये मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि कार्यकर्ते ब्रिजेश जोशी यांना आपला जीव गमवावा लागला। पण जेव्हा ही दुर्घटना घडली त्यावेळी बाप्पाच्या मूर्तीच्या खालीच काही चिमुकले सुद्धा बसले होते। काही बाप्पाच्या स्वागतासाठी तिथे उभे होते। तुम्ही या व्हिडिओमध्ये ते पाहू शकता। विचार करा, जवळपास 2000 किलोची मूर्ती आपल्या अंगावर पडते, पण त्या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी आणि आपल्या बाप्पाला सुद्धा वाचवण्यासाठी अध्यक्ष संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी हात वर करून तिथेच उभे राहिले। त्यांच्याकडे इतका वेळ होता की ते तिथून सेकंदात निसटू शकले असते, पण त्यांनी त्या छोट्या मुलाचं रक्षण योग्य समजलं। त्यांनी अध्यक्ष म्हणून बाप्पाच्या मूर्तीचं रक्षण योग्य समजलं। या दुर्घटनेत काही लोक जखमी झाले, पण त्यांचा जीव वाचला तो संकेत आणि ब्रिजेश यांच्यामुळेच। दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यांनी जीव सोडला होता। यानंतर कार्यकर्त्यांनी बाप्पाच्या अवशेषांचं विधिवत विसर्जन केलं। याआधी मुंबईत बाप्पाच्या मूर्ती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। आता दोष कुणाचा? मंडळाचा, मूर्तिकारांचा की पालिकेचा? यावर चर्चा करणं गैर आहे। पण ज्या मंडळाने आपली माणसं गमावली आहेत, ज्या कुटुंबाने आपली मुलं गमावली आहेत, या क्षणी फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। हे देवा मला पावकी रे, ए देवा मला गावकी रे, ए देवा घे धावकी रे, ए देवा मला